मुख्यमंत्री आज चंद्रपूर दौऱ्यावर आहेत। सन्मित्र महिला बँकेच्या रौप्य महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपुरात आहेत। प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। अजित पवार उद्या जुन्नर दौऱ्यावर आहेत। जुन्नर शहरात नव्या न्यायालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी त्यांचा हा दौरा आहे। सकाळी 11 वाजता या उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पत्नीचा पराभव झाला म्हणून रडत बसलो नाही, पुन्हा लोकांच्या दारात गेलो आणि त्याच लोकांनी मला निवडून दिलं, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। जालन्यात सभेत ते बोलत होते। केवळ देवदेव केल्यानं निवडून येतात नाही, तर त्यासाठी जनतेत जावं लागतं, असंही अजित पवार म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आदि महोत्सव 2025चं उद्घाटन करणार आहेत। आदिवासी समुदायांच्या उद्योजकीय भावना, हस्तकला, संस्कृती आणि पाककृतींचा हा महोत्सव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं भारत टेक्स 2025 मध्ये सहभागी होणार आहेत। 17 फेब्रुवारीपर्यंत भारत मंडपम भारत टेक्स 2025 हा एक मेगा ग्लोबल कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनापर्यंत सारं काही एकाच छताखाली आणलं जाणार आहे। मुंबईत आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान आणि पश्चिम मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान हा ब्लॉक असेल। मुंबईतल्या 11 जेट्टींना 100 कोटींचा बूस्टर मिळणार आहे। केंद्र सरकारनं कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी कोकणातील 11 ठिकाणी जेट्टींसह क्रूज टर्मिनल बांधण्यासाठी राज्याच्या वाट्याचा 100 कोटींचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलाय। एफडीए कडून सर्व हॉटेल व्यावसायिकांना नोंदणी करणं आणि परवाना घेणं बंधनकारक करण्यात आलंय। यात किरकोळ विक्रेते, हॉटेल, ढाबा, किराणा दुकान, बेकरी, मिठाई, दूध आणि इतर अन्नपदार्थ विक्रेते आणि उत्पादकांचा समावेश आहे। तसंच विनापरवाना धारकास 10 लाखांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई महावितरणचे उपकेंद्र आणि कार्यालयांची स्वच्छता करण्याचं आवाहन केलं होतं। त्यामुळे 133 उपकेंद्र आणि 265 कार्यालयांची साफसफाई करण्यात आली। तसंच रोहित्रांच्या भोवतीच्या वेली, झाडांच्या फांद्या हटवण्यात आल्यात आणि त्यामुळे आता वीज पुरवठ्यात बाधा येणार नाही, असा दावा करण्यात आला। ॲपलचा रोबोट आता 2 डिझाईनमध्ये येणार आहे। यावेळी रोबोटच्या लुकपेक्षा सॉफ्टवेअरला प्राधान्य देण्यात आलंय। ॲपल कंपनी रोबोट विकसित करण्यासाठी ह्युमनॉइड आणि नॉन ह्युमनॉइड दोन्ही डिझाईनचा वापर करणार आहे। कंपनीचे मुख्य लक्ष रोबोटशी लोकांच्या संवादावर आहे। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवेळी एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या जात प्रमाणपत्रासाठी 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ नये यासाठी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शिक्षण विभागानं मुदतवाढ दिली आहे। मावळमधील जिल्हा परिषद शाळेत अनोखा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांना किराणा दुकानात जाऊन वजन काटा आणि मापाची ओळख करून देण्यात आली। विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावा या हेतून हा उपक्रम राबवण्यात आला। म्हणजे अशी 2 माप